Friends, this is very important theorem, inscribed angle theorem. Prove that the measure of inscribed angle is half of the measure of arc intercepted by it. अंतरलिखित कोनाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते हे सिद्ध करा. अंतरलिखित कोनाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते हे सिद्ध करा. मग आता इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय, तर कंसाने पकडलेला कोन. बघा बरं सर, आता आपण बघूया पहिला कसा होईल. छोटी आकृती बघायची. तर अशा प्रकारे लक्षात घ्या, हा अँगल आहे, वर्तुळ आहे बरोबर. आणि लक्षात घ्या ओ इज द ओरिजिन सेंटर. आता इन्स्क्राइब्ड अँगल घेताना व्हर्टेक्स कुठं पाहिजे, सर्कलवर पाहिजे. आणि त्याचा एक आर्म, अँगलची एक आर्म आपण ओरिजिनवर घेऊया. एक आर्म आपण समजा ओरिजिनवर घेतली अशी, तर हा एक अँगल सर केस 1. ह्याला काय म्हणायचं बघा सर, दिस इज द केस 1. ओके. आणि ह्या केस 1 मध्ये काय सांगा सर, हा जो अँगल आहे ह्या अँगलच्या एका बाजूवर ओरिजिन आहे. मग ह्याचं नाव ठेवूया आपण सर अँगल ए बी सी. हा इन्स्क्राइब्ड अँगल, कारण व्हर्टेक्स कुठं आहे सांगा, सर्कलवर आहे. आणि तो कुणाच्या निम्मा असतो, एक्स सीच्या निम्मा असतो. असे केस 2 काय आहे बघा सर, केस 2. तर केस 2 मध्ये सर पुन्हा अशी सर्कल येते. आणि आता ओरिजिन जो आहे ना तो मधोमध येतो, म्हणजे कोणाच्या बाजूवर नाही. ओरिजिन इज नॉट ऑन द साइड ऑफ अन अँगल. हा जो ओरिजिन आहे तो इंटेरियर ऑफ द अँगल, इंटेरियर पार्ट ऑफ द अँगल, कोणाच्या आतमध्ये येतो. म्हणजे कोण असा येईल बघा सर, हा अँगल एबीसी, हा ओ मध्ये आला आणि म्हणून ह्याचं नाव आलं ए, हे बी आणि हे सी. हा इन्स्क्राइब्ड अँगल. आणि हा इंटरसेप्टेड आर्क लक्षात घ्या सर, ए एक्स सी. मग ह्याचं माप ह्याच्या निम्म असं आपल्याला सिद्ध करायचं असतं, लक्षात घ्या. म्हणजे इथे काय झालं सांगा सर, ओरिजिन इज ऑन द साइड ऑफ अन अँगल. हा जो आंतरलिखित कोन आहे, इन्स्क्राइब्ड अँगल आहे, त्याच्या एका बाजूवर ओरिजिन असतो. इथं ओरिजिन इंटेरियर पार्टमध्ये असतं आणि इथं लक्षात घ्या ओरिजिन एक्सटेरियर पार्टमध्ये असतो. इथे आकृती तिसरी आली बघा सर, इथे थर्ड केस. इथं कसं आलं सांगा सर, हा ओरिजिन आला, हा एक्सटेरियर पार्टमध्ये आला सर. आता एक्सटेरियर पार्टमध्ये म्हणजे कसा येईल बघा सर, हा तुमचा अँगल असा. असं आलं बघा सर. आता हे ओरिजिन एक्सटेरियर मध्ये आलं, बाह्य भागात, हे इंटेरियर भागात आणि हे साइडवर. आणि मग इथे नाव काय आलं बघा सर, हे ए बी आणि हे सी आणि हे ए एक्स सी. हा इन्स्क्राइब्ड अँगल, हा इंटरसेप्टेड आर्क. मग आपलं हा केस 1 ही लक्षात घ्या, केस 2 बरोबर आहे सर. आणि लक्षात घ्या ही केस 3. लक्षात आले, 3 केस आहेत सर आपल्याकडे. हां, आणि ह्याच्यामध्ये काय येईल सांगा सर, ह्याच्यामध्ये आपल्याला गिव्हन काय येणार सांगा सर, गिव्हन गिव्हन ओ इज द सेंटर ऑफ अ सर्कल. ओ इज द सेंटर ऑफ अ सर्कल. ओ हा वर्तुळाचा केंद्र आहे, बरोबर आहे सर. अँगल ए बी सी इज इन्स्क्राइब्ड अँगल. अँगल ए बी सी इज an inscribed angle. अंतरलिखित कोन आहे. अँगल ए बी सी हा अंतरलिखित कोन आहे. आर्क ए एक्स सी, आर्क ए एक्स सी, आर्क मधलं ए कॅपिटल काढतो. आर्क ए एक्स सी इज अन इंटरसेप्टेड आर्क. इंटरसेप्टेड आर्क म्हणजेच काय, कंस ए एक्स सी हा आंतरखंडित कंस आहे.
इंटरसेप्टेड आर्क बाय इट, त्याने अंतरखंडित केलेला कंस आहे. ओ इज द सेंटर ऑफ सर्कल, ओ हे वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. अँगल ए बी सी इज अन इन्स्क्राइब्ड अँगल, अँगल ए बी सी हा अंतरलिखित कोन आहे. आर्क ए एक्स सी इज अन इंटरसेप्टेड आर्क बाय इट, कंस ए एक्स सी हा त्याने अंतरखंडित केलेला कंस आहे ह्या कोनाने. प्रूव्ह काय बघा सर, टू प्रूव्ह काय सिद्ध करायचं आहे आपल्याला, टू प्रूव्ह काय सिद्ध करायचं, तर हा अँगल ए बी सी, मेजर ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ए एक्स सी, 1/2 मेजर ऑफ आर्क ए एक्स सी. अँगल ए बी सीचं माप ए एक्स सीच्या निम्मा आहे हे सिद्ध करायचं. अँगल ए बी सीचं माप ए एक्स सीच्या निम्मा आहे हे सिद्ध करायचं. अँगल ए बी सीचं माप ए एक्स सीच्या निम्मा आहे हे सिद्ध करायचं. केस 1 ही बघा बरं सर, केस 1 मध्ये आपण इथे पुन्हा सर्कल काढूया, एकदम सोपं आहे सर. हे सर्कल काढलं राईट, बघा बरं, हे सर्कल राईट, दिस इज द ओ इज द ओरिजिन. आता काय करायचं सांगा सर, जो आपल्याला अंतर्लिखित कोन काढायचा आहे त्याची एक बाजू ओ मधनं गेली पाहिजे, अशी गेली पाहिजे, आणि हा दुसरा असा आला पाहिजे. बरोबर आहे, ह्याचं नाव ए बी आणि हे सी आणि हा आर्क ए एक्स सी. आता काय करायचं सर, तर पहिल्यांदा तुमचा फर्स्ट वर्क ओसी जॉईन ओसी, पहिलं कार्यक्रम सर जॉईन ओसी. ओके, सेकंड ओबी बरोबर ओसी, ओबी बरोबर ओसी इज इक्वल टू आर, ती रेडियस आहे ना सर, ती रेडियस आहे आर. त्यामुळे हा आयसोसिलस ट्रायंगल झाला सर. कुठला झाला, समद्विभुज त्रिकोण, आयसोसिलस ट्रायंगल. त्यामुळे हे दोन कोन समान, त्यामुळे हाही कोन एक्स, हाही कोन एक्स. काय चुकलं का बघा. देअरफॉर बरोबर लक्षात, ट्रायंगल ओ बी सी इज आयसोसिलस ट्रायंगल, समद्विभुज त्रिकोण आहे ओबीसी. मग हे दोन कोन समान, अँगल ओ बी सी, मेजर ऑफ अँगल ओ बी सी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ओ सी बी, मेजर ऑफ अँगल ओ सी बी इज इक्वल टू एक्स, से असं म्हणूया त्याला आपण, एक्स म्हणूया. मग हा एक्सटेरियर अँगल झाला बघा सर, हा एक्सटेरियर अँगल. आणि मग ह्या कोनाचं माप ह्या रिमोट इंटेरियर अँगलच्या बेरजे एवढं असतं. मेजर ऑफ एक्सटर्नल अँगल इज इक्वल टू सम ऑफ मेजर ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स. ह्याला एक्सटेरियर अँगल थिअरम म्हणतात, थिअरम ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. मग याला म्हणूया सर बाय, काय म्हणूया सर, बाय थिअरम ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल, त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे प्रमेय. मग त्रिकोणाचा बाह्य कोन हा, मग त्रिकोणाचा बाह्य कोन एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू रिमोट इंटेरियर अँगलची बेरीज, मेजर ऑफ अँगल डॉट 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 प्लस मेजर ऑफ अँगल डॉट डॉट डॉट. मग एक्सटेरियर अँगल कुठला आहे, तर अँगल एओसी. एक्सटेरियर अँगल कुठला आहे बघा सर, एओसी. आणि हे दोन इंटेरियर अँगल सर, हे दोन म्हणजेच कुठले सांगा सर, ओबीसी, हे ओबीसी आणि कुठला हा ओसीबी. म्हणजे सर मेजर ऑफ अँगल एओसी हा बाह्यकोन इट इज इक्वल टू एक्स प्लस एक्स, एक्स प्लस एक्स. देअरफॉर मेजर ऑफ अँगल एओसी इज इक्वल टू 2x. हा 2x झाला बघा, हा 2x. मग तुम्हाला डेफिनेशन माहिती आहे सर, डेफिनेशन काय सांगते,
तर कंसाचे माप बरोबर केंद्रीय कोनाचे माप. बाय डेफिनेशन काय सांगते, मेजर ऑफ आर्क इज इक्वल टू मेजर ऑफ सेंट्रल अँगल. बघा पटते कसं, मेजर ऑफ सेंट्रल अँगल. मग मेजर ऑफ आर्क कुठला आहे सांगा, आर्क AXC. मेजर ऑफ आर्क AXC इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल AOC. मेजर ऑफ अँगल AOC. आणि AOC किती आहे सांगा सर, 2 आहे. त्यामुळे 2x आहे. त्यामुळे मेजर ऑफ आर्क AXC इज इक्वल टू 2x. हे कळतंय का बघा सर. म्हणजे मेजर ऑफ आर्क हे AXC जे आहे इथून इथपर्यंत हे किती माप झालं सांगा सर, 2x झालं सर. लक्षात घ्यायचे 2x झालं बरोबर. आणि ह्याला आपण लक्षात घ्या, आता जर का आपण इथं म्हटलं पण मेजर ऑफ अँगल OBC. आता बघा सर नीट लक्ष द्या, आपलं हे समजते का बघा सर. तर इथे ह्याला आपण असं म्हणूया सर, ह्याला रिझल्ट नंबर 1 म्हणूया इथे. आणि ह्याला काय म्हणूया बघा सर, रिझल्ट नंबर 2 म्हणूया. राईट. आणि आपल्याला जे सिद्ध करायचं आहे सर, हे x हे 2x निम्मा आहे. x हे 2x निम्मा आहे. आपण लिहूया इथं, लक्षात घ्या. x इज इक्वल टू, लक्षात का बघा सर, हा x इज इक्वल टू, पहा x इज इक्वल टू 1/2 2x. हे मान्य आहे का. x म्हणजे 2x निम्म. मग व्हॉट इज x मीन अँगल OBC. इथे बघा सर, अँगल OBC दिसते का बघा सर. x म्हणजेच काय बघा सर, अँगल OBC आहे का बघा, E/1. अँगल OBC म्हणजे x. मग x काढा, मेजर ऑफ अँगल OBC घाला. ह्याला कारण देऊया बाय 1. इट इज इक्वल टू 1/2. आता 2x म्हणजे काय बघा सर, 2x म्हणजेच मेजर ऑफ आर्क AXC. 2x म्हणजेच काय, मेजर ऑफ आर्क AXC. मेजर ऑफ आर्क AXC हे कशावरनं, बाय 2. ह्याला म्हणलं बाय 2 बरोबर. म्हणजे सर लक्षात घ्या, 2x च्या ऐवजी मेजर ऑफ आर्क AXC घातलं, x च्या ऐवजी मेजर ऑफ अँगल OBC घातलं. पण मेजर ऑफ अँगल OBC म्हणजेच ABC आहे. OBC म्हणजेच ABC आहे ना. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ABC, देअरफॉर मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क AXC. हे सिद्ध झालं. मेजर ऑफ अँगल ABC 1/2 मेजर ऑफ आर्क AXC. हेन्स प्रूव्ड. बघा लक्षात येते का सर. अतिशय सोपं. केस 1 एक्झाम मध्ये येऊ शकते 3 मार्काला, कधी कधी 4 मार्काला सुद्धा. केस 2 ही पुन्हा आपल्याकडं येण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या एक्झाम मध्ये. बघूया केस 2 कडे आपण. केस 2 मध्ये काय येणार सांगा सर, हे सर्कल आहे बरोबर सर. दिस इज द ओरिजिन. आणि आता जो अँगल ABC काढायचा आहे, हा अँगल O हा इंटेरियर पार्ट मध्ये येणार. O कुठे येणार, इंटेरियर पार्ट ऑफ द अँगल. म्हणजे असा अँगल येणार बघा सर. बघा आला का, हा असा येणार. A B आणि हा C हा इंटेरियर पार्ट. आणि मग लक्षात घ्या तुम्हाला हा अँगल ABC हा AXC च्या निम्मा करायचा आहे सर. लक्षात घ्या, हा अँगल ABC AXC च्या निम्मा दाखवायचा. काही घाबरायचं कारण नाही सर. केस 1 काय सांगते, असा ट्रायंगल काढा की ज्याची एक बाजू O मधनी गेली पाहिजे. मग आपण असं करूया सर, इथे आपण काय करूया सांगा सर, इथून आपण हे B मधून BO जोडूया आणि BO जोडून असा पुढे घेऊया. असा हा बरोबर सर, BO जोडून असा पुढे घेऊया. म्हणजे ड्रॉ रे BO असं म्हणूया. काय म्हणूया बघा सर, ड्रॉ रे BO. हा ड्रॉ काढला. विच कट्स द सर्कल ॲट X.
which cuts the circle, which cuts the circle at x. x मध्ये कट करते. मग आता ह्या केसनुसार, हे केसमध्ये तुम्ही बघितले तर हा अँगल ह्याच्या निम्मा, म्हणजे अँगल एक्स बी सी हा एक्स सी च्या निम्मा होऊ शकतो. एक्स सी च्या निम्मा होऊ शकतो, लक्षात घ्या सर. एक्स सी च्या निम्मा होऊ शकतो अँगल, लक्षात घ्या. हा एक्स बी सी हा केस 1 नुसार, केस 1 नुसार. मग बाय केस 1 हे कळते का बघा सर, बाय केस 1 कळते का बघा सर, बाय केस 1 अँगल एक्स बी सी, मेजर ऑफ अँगल एक्स बी सी इज इक्वल टू, हा एक्स बी चं माप ह्याचं हे ह्याच्या निम्म येऊ शकतं. 1/2 मेजर ऑफ आर्क एक्स सी, रिझल्ट नंबर 1. जसं आपण हे प्रूव्ह केलं, अँगल ए बी सी, हे अँगल ए बी सी एक्स सी च्या निम्मा आहे, एक्स सी च्या निम्मा असं प्रूव्ह केलं आपण, हे याच्या निम्मा आहे. तसं हा अँगल याच्या निम्मा आहे, ओ साईडवर आहे. तसंच इकडे करता येईल सर, ओ साईडवर आहे, म्हणजे अँगल ए बी एक्स, मेजर ऑफ अँगल इकडला हा घेता येईल सर, लक्षात घ्या. इकडला हा घेता येईल, मेजर ऑफ अँगल ए बी एक्स. मेजर ऑफ अँगल ए बी एक्स हा अँगल इथं ओ आहे त्याच्यावर, इज इक्वल टू 1/2 एक्स च्या निम्मा मेजर ऑफ आर्क ए एक्स. ह्याला आपण म्हणूया रिझल्ट नंबर 2. मग आता या दोन कोनांची बेरीज करूया, म्हणजे अँगल एबीसी मिळतोय. बरोबर आहे सर, संपलं. म्हणजे कसं होईल बघा सर, ऍडिंग 1 and 2. बरोबर आहे सर, इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 करून टाकूया. म्हणजे कसं होईल सांगा, लेफ्ट साइड प्लस लेफ्ट साइड इज इक्वल टू राईट साइड प्लस राईट साइड. मग लेफ्ट साइड म्हणजे मेजर ऑफ अँगल एक्स बी सी, मेजर ऑफ अँगल एक्स बी सी प्लस अगेन लेफ्ट साइड मेजर ऑफ अँगल ए बी एक्स, मेजर ऑफ अँगल ए बी एक्स इज इक्वल टू अगेन राइट साइड ही 1/2 मेजर ऑफ आर्क एक्स सी प्लस ही राइट साइड इकडली 1/2 मेजर ऑफ आर्क ए एक्स. आता सर हे 1/2 आणि हे 1/2 बाहेर काढता येईल, हे 1/2 आणि हे 1/2 बाहेर काढता येईल, इज इक्वल टू 1/2 इनटू ब्रॅकेट. कळते का बस, 1/2 बाहेर काढलं. आणि हे मेजर ऑफ अँगल एक्स बी सी आणि मेजर ऑफ अँगल ए बी एक्स ह्या दोघांची बेरीज केली तर ए बी सी होते. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ए बी सी, मेजर ऑफ अँगल ए बी सी जवळचे कोण आहे, बेरीज झाली. आता मेजर ऑफ आर्क एक्स सी, मेजर ऑफ आर्क एक्स सी प्लस हा मेजर ऑफ आर्क ए एक्स, मग एक्स आणि एक्सी, एक्स आणि एक्सी याची बेरीज म्हणजे ए एक्स सी. म्हणजेच कसं होईल सांगा सर, तर मेजर ऑफ अँगल ए बी सी, मेजर ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ए एक्स सी. हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. मेजर ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ए एक्स सी. हेन्स प्रूव्ड, हेन्स प्रूव्ड, आवश्यक साध्य सिद्ध झालं. आता केस 3, हिथं आपण काय बघितलं, ओ इज ऑन द साइड ऑफ अ ट्रायंगल, अँगल कोणाच्या एका बाजूवर ओ आहे. ओ लाईज इन द इंटेरियर पार्ट ऑफ द अँगल, ओ हा कोणाच्या आतमध्ये आहे. नाउ ओ लाईज इन द एक्सटेरियर पार्ट ऑफ अँगल, ओ हा कोणाच्या बाह्य भागात आहे. ही केस 3 आपण घेऊया, लक्षात घ्या. बघूया आपल्याला येते का केस 3. केस 3 मध्ये काय येणार बघा सर, हा जो ओ आहे,
हा ओ कोनाच्या बाह्य भागातील, म्हणजे कोन तुमचा असा येईल, लक्षात घ्या. हा बघा सर आला का, असा येईल बघा सर. आणि ह्याचं नाव ए, हे बी आणि हे सी. कळलं का बघा, ए बी सी. आणि हा कोनाच्या बाह्य भागामध्ये. मग आता ह्या लक्षात, हा बाह्य भागात ओ आहे. मग आम्हाला केस 1 नुसार काय करता येतं सांगा सर, की आम्हाला एक कोनाची साईड सेंटरवर असायला लागते. मग आपण काय करूया, बी मधून BO असा काढूया सर, आणि तो पुढे वाढवूया आणि ह्याला नाव देऊया डी. कळलं सर, असा काढला. तेव्हा असा हा अँगल तयार झाला, हा लक्षात घ्या सर. म्हणजे ह्याला आपण आता असं म्हणूया, ड्रॉ. बघा सर, ड्रॉ रे BO which cuts the circle at D. हा BO किरण काढला जो वर्तुळाला डी मध्ये छेदतो. आता केस 1 नुसार आपण कार्यक्रम करायचा सर. केस 1 नुसार तुम्हाला काय करायला पाहिजे बघा सर, तर माझ्याकडे नीट लक्ष द्या. हा जो अँगल आहे बघा, हा अँगल एक साइड तर तुम्हाला घ्यावीच लागते ज्याची ओरिजिनवर आहे, ते घेतलं ओवर. मग हा अँगल ब्लॅक घेतला बघा सर, हा ब्लॅक अँगल. हा ब्लॅक अँगल मधनं हा ब्ल्यू अँगल वजा करायला लागेल सर तुम्हाला. हा ब्लॅक अँगल त्यामधनं ब्ल्यू वजा करायला लागेल, म्हणजे तुम्हाला रेड मिळेल. माझं बोलणं समजते का, ब्लॅक मधनं ब्ल्यू वजा करायला लागेल म्हणजे तुम्हाला रेड मिळेल. आणि तुम्हाला रेड अँगल पाहिजेल आहे, अँगल ABC रेड पाहिजेल आहे तुम्हाला. मग तुम्हाला पहिल्यांदा ब्लॅक लिहिता येईल बाय केस 1. लक्षात घ्या, बाय केस 1. केस 1 साठी आम्हाला काय आवश्यकता असते, की ओ एका साइडवर पाहिजे. मग ब्लॅक अँगल जो आहे त्या ब्लॅक अँगलच्या एका साइडवर ओ आहे, त्यामुळे केस 1 वापरता येईल. म्हणजे अँगल DBC, मेजर ऑफ अँगल DBC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क DAC. मेजर ऑफ आर्क DAC ह्याला म्हटलं रिझल्ट नंबर 1. हा ब्लॅक झाला सर. आता ब्ल्यू पण वापरता येईल का सांगा, तर ब्ल्यूच्या एका बाजूवर ओ आहे. ब्ल्यू अँगलच्या एका साइडवर ओ आहे. ओ लाइज ऑन वन ऑफ द साइड ऑफ द ब्ल्यू अँगल. तर ब्ल्यू अँगल केस 1 नुसार वापरता येईल. ब्ल्यू अँगल आहे DBA. मेजर ऑफ अँगल DBA इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ DBA हा DA च्या निम्मा. मेजर ऑफ आर्क DA, मेजर ऑफ आर्क DA 2 नंबर. मग जर तुम्हाला रेड करायचं असेल, रेड, तर ब्लॅक मधनं ब्ल्यू वजा करायला पाहिजे. ब्लॅक मधनं ब्ल्यू वजा, लक्षात घ्या, म्हणजे इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. म्हणजे सर इथं घेता येईल इक्वेशन 1 मायनस, लक्षात घ्या, इक्वेशन 2. कळते का बघा. म्हणजे लेफ्ट साइड मायनस लेफ्ट साइड इज इक्वल टू राइट साइड मायनस राइट साइड. मग घेऊया लेफ्ट साइड ब्लॅक. मेजर ऑफ अँगल DBC, मेजर ऑफ अँगल DBC मायनस, पुन्हा लेफ्ट साइड मेजर ऑफ अँगल DBA is equal to right side minus right side, black right side, 1/2 measure of arc DAC minus पुन्हा 1/2 measure of arc DA. मग आता बघा सर, ब्लॅक अँगल मधनं ब्ल्यू अँगल गेला, ब्लॅक अँगल मधून हा ब्ल्यू अँगल गेला, रेड अँगल राहिला, अँगल ABC. मेजर ऑफ अँगल ABC हा राहिला.
इज इक्वल टू 1/2 इंटू ब्लॅक आर्क आहे बघा सर, डीएसी, डीएसी मधून डीए गेलं, डीएसी मधून डीए गेलं, एसी राहिलं. पण त्याच्यासाठी तुम्हाला 1/2 बाजूला काढायला लागेल सर. 1/2 कसा काढायला लागेल सांगा सर? कॉमन काढायला लागेल. 1/2 इंटू ब्रॅकेट, 1/2 इंटू ब्रॅकेट. मग हे 1/2 बाहेर वडलं. मेजर ऑफ आर्क डीएसी, मेजर ऑफ आर्क डीएसी मायनस मेजर ऑफ आर्क डीए, मेजर ऑफ आर्क डीए. आता सर वजाबाकी तुम्हाला जमू शकेल. म्हणजेच मेजर ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू 1/2. आता मेजर ऑफ आर्क डीएसी हा अँगल बघा सर, डीएसी माझ्या बोटाकडे लक्ष द्या. मेजर ऑफ आर्क डीएसी, डीएसी मधून डीए गेला, डीएसी मधून डीए गेला, एसी शिल्लक. म्हणजे मेजर ऑफ आर्क एसी, मेजर ऑफ आर्क एसी लक्षात येते का भाषा? आणि एसी म्हणजेच काय सांगा सर? ह्याला जर आपण नाव दिलं ए एक्स सी, हा डीएसी मधून डीए गेला, डीएसी मधून डीए गेला, शिल्लक राहिला ए एक्स सी, ए एक्स सी. हेच होतं मेजर ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ए एक्स सी. हेन्स प्रूव्ड, आवश्यक साध्य सिद्ध झाले. हेन्स प्रूव्ड, आवश्यक साध्य सिद्ध झाले. आपण ह्याच्या 3 केसेस कशा बघितल्या सांगा सर? तर पहिल्या ह्याच्यामध्ये सेंटर लाईज ऑन वन ऑफ द साइड ऑफ द अँगल. केंद्र हा कोनाच्या एका बाजूवर आहे. इथं सेंटर लाईज इन द इंटेरियर पार्ट ऑफ द अँगल. केंद्र हा कोनाच्या अंतर्भागात आहे. इथं सेंटर लाईज इन द एक्सटेरियर पार्ट ऑफ द अँगल. हा रेड अँगल आहे, अँगल ए बी सी, त्याच्या बाह्य भागामध्ये ओ आहे. अशा 3 केसेस बघितल्या. पहिल्यांदा आपण केस फर्स्ट प्रूव्ह केली, त्याच्यामध्ये आपण आयसोसिलस ट्रायंगल वापरला, त्याच्यामध्ये एक्सटेरियर अँगल वापरला, बरोबर सर. आणि मग त्या 2 एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल वापरला आणि त्याच्यावरून आपण प्रूव्ह केलं. 3 थेरम्स वापरले. एक आयसोसिलियस ट्रायंगलचा, दुसरा लक्षात घ्या थेरम ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल, हा कोण बरोबर या दोघांची बेरीज, आणि तिसरा मेजर ऑफ आर्क बरोबर मेजर ऑफ सेंट्रल अँगल. हे 3 रूल्स वापरले आणि 3 रूल्स अत्यंत महत्वाचे आहेत. हा आयसोसिलस ट्रायंगल हा जरा खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर थिअरम हा महत्वाचा आहे आणि लक्षात घ्या हा मेजर ऑफ आर्क, हे आलंच पाहिजे, लक्षात घ्या. 3 इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तर अशा पद्धतीने सर आपण बघितलं असेल की दीर्घकाळ चाललेलं सर्कल हे जे प्रकरण आहे खूप मोठं अवघड होतं. ऑलमोस्ट प्रत्येक गणित आपण सोडवलं, 1-2-3 होमवर्क दिलेली ती पण सगळे ऑलमोस्ट सोडवलेतच, बरोबर ना. अदरवाईज सर्व आपण त्यातले एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. इव्हन दो वी हॅव टेकन द सॉल्वड एक्झाम्पल फ्रॉम द टेक्स्ट बुक ऑल्सो. पुस्तकामधली सोडवलेली गणितं सुद्धा आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. अशा प्रकारे आपलं सर्कल प्रकरण संपलेलं आहे. याच्यानंतर आपलं सुरू होईल कन्स्ट्रक्शन, कोऑर्डिनेट जॉमेट्री, ट्रिगॉनोमेट्री अँड मेन्सुरेशन. ही 4 प्रकरणं राहिलेली आहेत. आपण त्याला सुरुवात करू.